तुम्हाला सांगितलं की जी व्यथा केडगावच्या ग्रामस्थांची होती ती आपण प्रशासनापुढं मांडलेली आहे. जे केडगावचे प्रमुख रस्ते आणि त्यापासून होणारा त्रास यामुळे ग्रामस्थांनी जो बहिष्काराचं अस्त्र हाती घेतलेले ते सर्वानुमते घेतलेले आणि ते स्वइच्छेने घेतलेले. त्यामुळं की बहिष्कारातून काही परिवर्तन होईल का, प्रशासन जागं होईल का, या भूमिकेतून आम्ही आज या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत. आणि आमची ही भूमिका ठाम आहे आणि स्वइच्छेने केलेलं असताना कोणाच्याही दबावाला कोणीही बळी न पडता सर्वपक्षीय नेते, आजी माजी जे पण आपल्या ग्रामपंचायत बॉडीतले ज्यांनी पण आजपर्यंत तो कारभार सांभाळला ते सगळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की या माध्यमातून सरकारला जागा करण्याचा हा एक आमचा प्रयत्न होता. आता या संदर्भात आपण राजकीय व्यक्ती असतील, प्रशासन असेल, या संदर्भात कधी काय समस्या मांडल्या? नाही, भरपूर वेळा ज्या त्यावेळी जे ते सरकार, जे ते सत्ता, जे ते त्या ठिकाणी राजकीय लोकांचं वजन वापरून आम्ही त्या ठिकाणी ते करण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे. पण त्यातूनही आम्हाला काही मार्ग न निघल्या कारणानं आम्ही आज प्रशासनाच्या दारी आमची ही व्यथा मांडलेली. संबंधित अधिकारी रस्ता जे आहे जिल्हा परिषद त्यांना निवेदन वगैरे नाही, पूर्वी निवेदन भरपूर वेळा प्रशासनाला पण देऊन झालेली आहेत आणि त्या कारणानं असं नाही आहे की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो नव्हतं. प्रशासनाला निवेदन देऊन झाल्याच्या नंतर घेतलेले हे ग्रामस्थांनी निर्णय. नाही, करू बघतो ह्या गोष्टीला आश्वासन आणि निधी अभावी राहिलं किंवा ते ह्या एस्टिमेटमध्ये, ह्या प्लॅनिंगमध्ये नाही आहे, ते पुढच्या प्लॅनिंगमध्ये, अशा बऱ्याचशा गोष्टींमुळं आपण आजपर्यंत ते थांबलं. आणि मला तर वाटतं की सर्वांनी घेतलेला निर्णय ग्रामस्थाच्या वतीनं की सगळ्यांचंच मी देखील स्वागत करतो. आणि कुठंतरी तुमच्या लोकशाहीमध्ये तुमच्या स्वतःच्या मताचा जर तुम्हाला काहीतरी टिकवायचं असेल, अस्तित्व तुम्हाला दाखवून द्यायचं असेल, तर हा एक पर्याय शेवटचा जनतेपुढं उरतो असं मला वाटतं. तुम्ही ह्याच्या आधी सुद्धा संजय मामा शिंदे आमदार होते, आता महाराणा पाटील आमदार आहेत. काय त्यांच्या कानावर हा विषय घातला होता? कारण की मामाजूंनी सुद्धा चिकलठाणकडच्या रस्ता त्या ठिकाणचं काम केलेला आहे. आबांना सुद्धा मागील वेळेस रोड किंग आमदार म्हणून ओळखलं जायचं. या 10 वर्षात कुठलीच कामं आहेत का आपल्या रस्त्यात? नाही, काय ना की केडगाव वगळण्यात आलेले विकास कामं ठीक आहे झाले असतील, नाही म्हणत नाही की आमच्या गावातही झाले असतील, पण जे प्रमुख काम आहे, जे प्रमुख मागणी आहे, ह्याकडे कुठंतरी दुर्लक्ष झालं का त्या नेत्यांचं. त्यामुळं आपला कुणावरही टीका टिप्पणीचा विषय न राहता किंवा कुणाचाही वैयक्तिक कुणाचाही मतभेद नसता, कुठल्या पार्टीच्या गटाचा आपला त्यांचा रोष न राहता आम्ही आजपर्यंत तेच केलं ना की आश्वासनाला आम्ही आजपर्यंत थांबलो, रोखलं. आणि मग आता हे लोकांनी घेतलेला निर्णय खरंच त्यातून आम्ही एकजूट दाखवून देऊ आणि लोकशाहीच्या माध्यमातून जो जनतेला अधिकार दिलेला आहे संविधानानं, त्याच्यातून आम्ही आमचं मत मांडू. आपला इकडचा जो रस्ता खराब आहे त्यामुळे उत्पन्नावर, शैक्षणिकवर किंवा आरोग्यावर कशा प्रकारे? नक्कीच काय ना की तुम्ही जर बघचाल की आर्थिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर बॅकवॉटरचा भाग आहे, पूर्ण उजनी क्षेत्राचं लाभ बराच आहे आणि त्या पाण्याच्या खाली आपलं भरपूर क्षेत्र पिकतं आहे आणि तिथं केळी असेल, ऊस असेल, मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारी लोक आहेत. पण प्रामुख्याने जर तुमचे तिथून जाणारं उत्पादन असेल, मालवण असेल, दळणवळण असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या गोष्टींपासून तुम्हाला वंचित राहावं लागत असेल, त्यासाठी तुम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत असेल, तर तो आपल्यापुढे पर्याय उरत नाही आहे. तुमचं गावच कुठं राजकीयदृष्ट्या वगळलं जाते का कसं काय? नाही, असं काय राजकीयदृष्ट्या म्हणण्यापेक्षा काय ना की शेवटी काय होतं की जर कोणी तिथे मी म्हणतो ठीक आहे की पुढारी नसेल किंवा कोणी वचक नसेल, तर या गोष्टीचं असं नाही करतायत की त्यांनी ते नाही केलं पाहिजे. प्रशासनाचं दुर्लक्ष हे आपल्याला उघडपणे जाणून येतं आहे. त्यातून प्रशासनाने त्याकडे केलेलं दुर्लक्ष आपल्याला तिथून स्पष्टपणे जाणवते. त्यामुळं आपल्याला कोणाचाही वैयक्तिक टीकाटिप्पणी, पक्ष किंवा गटातटाचा विचार न करता आम्ही घेतलेला निर्णय आम्ही ठाम आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या रस्त्याचा प्रश्न हा रखडलेला आहे, परंतु गावकरीच जरा शोषिक आणि उदासीन असल्यासारखं वाटतं का? कारण की एवढ्या वर्षातनं जर तुम्हाला आत्ताच जर त्याची आत्ताची नाही शोषिकचा विषय नाही, सगळे मार्ग अवलंबलेला आहे. विषय काय नाही तुम्ही सांगा. नाही जनता नाही काय की सगळेच लोक की आक्रमकपणे पुढे येणं किंवा त्यातून काहीतरी वेगळं चित्र दाखवून देणं, त्यापेक्षा आम्ही शांततेच्या मार्गाने हे जो काही बहिष्कार घालतोय ह्या मार्ग आम्ही निवडलेला आहे. त्यामुळे आम्ही एक विनंती करतो आज की येणारी जी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या आहेत, विशेष करून सगळ्यांना, गटातटांना, नेत्यांना, राजकीय नेत्यांना आवाहन करतो की आम्ही घेतलेला निर्णय हा ठाम आहे
हा सर्वानुमते आहे आणि हा सर्वस्वी आहे, सगळ्यांचा आहे, किलोमीटरचा रस्ता तुमचा सर्वस्वी आहे. तर नेत्यांनी पण गावाकडे म्हणलं तर 10-12 किलोमीटर होईल. हा कुठल्याही गावाला कनेक्टिव्हिटी नाही. कुठल्याही पद्धतीची सभा कुठलाही राजकीय पुढाऱ्याला गावामध्ये येण्यापासून आम्ही थांबवणार आहोत आणि कुठल्याही प्रकारचं राजकीय वातावरण गावात तुम्हाला आमच्या दिसणार नाही आणि ह्या मतावर आम्ही पूर्णपणे ठाम आहोत. बहिष्कार टाकल्यानंतर तुमचा प्रश्न सुटेल असं वाटतं? नाही, बहिष्कार टाकल्यानंतर आम्ही फक्त आता प्रशासनापाशीच यायचं राहिले. आम्ही आजपर्यंत आमच्या गावाने मतदान केलं नाही का? मताच्या पेटीतून आम्ही आमचा हक्क बजावून तेवढा टक्का वाढून जास्तीत जास्त प्रमाणात लोकशाहीतून दिलंच ना लोकांना. यांना दिलं त्यांना दिलंच ना. पण आता मार्ग काय राहिला? मार्ग हाच आहे की आपलं जिथं अस्तित्व आहे, आपल्याला जिथं विचारलं जातं, फक्त मतालाच विचारलं जातं ना. बाकी तर कोण वैयक्तिक आपल्याला विचारायला कोणाला येणार नाही ह्याला त्याला. त्यामुळं घेतलेल्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत, एवढंच मी सांगतो. बाकी काय प्रश्न?